मंगळवार 9 जूनला गुरु शुक्र युतीचे मनोहारी दर्शन। येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यावर पश्चिम आकाशात गुरु आणि शुक्र ग्रहाच्या युतीचे पुनर्वसू नक्षत्रात अगदी साध्या डोळ्यांनी मनोहारी दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी सांगितले। याविषयी अधिक माहिती देताना श्री सोमन म्हणाले की यावेळी गुरु शुक्रामध्ये 1.6 अंश अंतर दिसेल। शुक्र ग्रह वजा 3.9 प्रतीचा जास्त तेजस्वी दिसेल। गुरु ग्रह वजा 1.9 प्रतीचा दिसेल। शुक्र ग्रह सौंदर्याचा, प्रेमाचा समजला जातो। गुरु ग्रह ज्ञानाचा, उत्कर्षाचा समजला जातो। शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही, तर गुरु ग्रहाला 115 चंद्र आहेत। शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग 76% सूर्यप्रकाश परावर्तित करतो, तर गुरु ग्रहाचा पृष्ठभाग 50% प्रकाश परावर्तित करतो। यापूर्वी 12 ऑगस्ट 2025 रोजी गुरु शुक्र युती झाली होती। यानंतर पुढच्या वर्षी 25 ऑगस्ट 2027 रोजी पुन्हा त्यांची युती होणार आहे। चंद्र 17 जून रोजी गुरु ग्रहाजवळ तर 18 जून रोजी शुक्र ग्रहाजवळ दिसणार आहे, असेही दा. कृ. सोमन यांनी सांगितले। नमस्कार, मी पंचांग करते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन। मित्रांनो, येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यानंतर पश्चिम आकाशामध्ये गुरु शुक्र युतीचे सुरम्य दर्शन आपणास होणार आहे आणि साध्या डोळ्यांनी रात्री 9 वाजेपर्यंत हे दृश्य आपल्याला पाहता येईल। गुरुपेक्षा शुक्र जास्त तेजस्वी दिसेल। शुक्र हा वजा 3.9 प्रतीचा दिसेल आणि गुरु हा वजा 1.9 प्रतीचा दिसेल। शुक्र आणि गुरु याच्यामध्ये फक्त 2 अंशाचं अंतर असणार आहे। इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहता येणार आहे। शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही, पण गुरु ग्रहाला 115 चंद्र आहेत आणि जर तुमच्याकडे दुर्बीण असेल आणि ती गुरु ग्रहावरती रोखलीत ना, तर गुरुचे 4 चंद्र त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील। शुक्राचा पृष्ठभाग, सूर्याचा जो प्रकाश त्याच्यावर पडतो तो 76% प्रकाश परावर्तित करतो आणि गुरु हा 50% प्रकाश परावर्तित करतो। त्यामुळे शुक्र हा गुरुपेक्षा जास्त तेजस्वी दिसतो। गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2025ला गुरु शुक्र युतीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता यानंतर 25 ऑगस्ट 2027 म्हणजे पुढच्या वर्षी गुरु शुक्राची भेट आपल्याला पाहता येणार आहे आणि चंद्र सुद्धा यांच्याजवळ येणार आहे। 17 जून रोजी गुरु ग्रहाजवळ चंद्र येणार आहे आणि 18 जून रोजी शुक्र ग्रहाजवळ चंद्र येणार आहे। ते दृश्य सुद्धा मनोहारी, सुंदर असं आपल्याला दिसणार आहे। तर विसरू नका, येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत साध्या डोळ्यांनी आपल्याला गुरु शुक्र युतीचे दर्शन होणार आहे। ते पाहायला विसरू नका।